वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. नगर मनमाड महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून डिग्रस फाट्याजवळ झालेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर तिचे पती आणि रिक्षाचालक गंभीर जखमी झालेत. गेल्या 15 दिवसातील याच ठिकाणचा हा दुसरा जीवघेणा अपघात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील चांगुना भीमराज पवार वय 50 आणि त्यांचे पती भीमराज बाबूराव पवार हे राहुरी येथून टीव्ही दुरुस्त करून आपे रिक्षाने घरी परतत होते. सायंकाळी सुमारे 4:45च्या सुमारास दिग्रस फाट्याजवळ रिक्षा वळत असताना नगरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या MH14BA 5064 क्रमांकाच्या इंडिका कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चांगुना पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर भीमराज पवार यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर राहुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षाचालक ताया शिंदे राहणार खुटुंबे आखाडा यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश सानप घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. याच डिग्रस फाट्यावर 15 दिवसांपूर्वीही एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे हा फाटा मृत्यूचा सापळा बनला असून येथे तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. दीपक मकासरे, वेद बातमीसाठी, राहुरी.